पाहिजे जसं इझी वाटते तू तशी घे. कसा कसं दाखवणार. हा रूट कॅनल ऐकल्यावर जरा आमचं डोकंच झालं की खरंच एवढ्या छोट्या बाळाचं रूट कॅनल करायचं का. दीपक ज्योती नमस्ते. पण ही कुणाची आहे नानू बॅग. मम्माची. हे ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आहे दीपपूजन, तर तुम्हा सर्वांना दीपमावशीच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप तुमच्या घरात पण छोटे छोटे बाळ असतील तर तुम्ही छान त्यांचं आज आरती ओवाळाल कणकेच्या दिव्यांनी, आणि तसंच मी काहीसं करते. सो आज छान असा सण सेलिब्रेट करणार आहे आणि त्याचबरोबर दिवसभरात बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहे. मागच्या 2-3 दिवसात ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या तुमच्याशी आज मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता माझं नॉर्मल रुटीन सुरू झालं. सकाळी उठलो, आपलं बेसिक आवरलं आणि त्यानंतर माझा एक्सरसाइज योगा मी रोज नियमित करते. आता मला वाटते 10 दिवस झाले असेल न चुकता मी योगा करते आहे. तर माझं रुटीन मी तुमच्याशी नक्कीच एक दिवस शेअर करेल जेव्हा प्रॉपर लागेल. आता सुरुवात आहे आणि बाकी तुटकं मुटकं जे काही रेसिपीज डाएटच्या मी आता सध्या फॉलो करते ते तुमच्याशी हळूहळू शेअर करतेच आहे. सो त्यापैकी आज एक ब्रेकफास्टची स्मूदी मी तुमच्याशी परत एक शेअर करणार आहे आणि बाकी रुटीन कसं काय ते तुमच्याशी शेअर करते. सो स्टे ट्यून आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला जे काय आवडलं असेल त्याच्यावर कॉमेंट करायला विसरू नका. तसं नाही बेटा. तर रोज आमच्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी असते. पहिले माझा ब्रश करायचं, माझं आवरून घ्यायचं आणि मग निवांत अनायाचा ब्रश करायचं. कारण ब्रश जरी 5 मिनिटाचा असेल ना तरी आम्हाला 15 मिनिटं लागतात. कारण मी करते, माझ्या हाताने करायचं आहे, असे भरपूर नाटकं चाललेली असतात. पण कसंही करून ती छान असा 5 मिनिटं तरी ब्रश करू देते. फक्त तिचे त्यानंतर तेवढे टँट्रम्स असतात की तुमचं झालं की आता मला माझ्या हाताने करायचं आहे, गुळला पण माझ्या हाताने करायचं आहे. काय माझ्या हाताने करायचा शौक असतो यांना माहिती नाही. जेव्हा करायची वेळ येईल ना तेव्हा ते करणार नाही, पण आता त्यांना सगळं माझ्या हाताने करायचं असं काहीसं असतं. बट असो, कसंही करून आमचं काम व्यवस्थित होतं. तिचं आवरून झालं की लगेच मी ब्रेकफास्टची तयारी करते. तर आजकाल आम्ही स्मूदी घेतो आहे, नारळ पाणी आणि स्मूदी असं काहीसं ब्रेकफास्ट असतं. तर मी रोज वेगवेगळ्या काहीतरी हेल्दी स्मूदीज बनवण्याचा प्रयत्न करते. तर आज मी ही ब्लूबेरी स्मूदी बनवणार आहे. त्यासाठी ब्लूबेरीज घेतल्या, बनाना घेतले आहेत 2 आणि ही स्मूदी आम्ही तिघंही पितो त्याच्यामुळे थोडी जास्तीच क्वांटिटी. इथे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले आहे. त्यानंतर ओट्स यामध्ये घेतलेले आहे, दूध टाकलेलं आहे, दुधाऐवजी तुम्ही पाणीही टाकू शकता. आणि ह्या अगारोच्या ब्लेंडरमुळे ना माझं काम खूप सोपं झालं आहे. ब्लेंडिंग जारमध्ये सगळ्या गोष्टी ॲड केल्या, फिरवलं की आपली स्मूदी तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकं कॉम्पॅक्ट आहे की कुठेही पटकन ठेवता येतं आणि टेक्स्चर पण एकदम भारी येतं. असं नाही की एखादी गोष्ट बारीक होणार नाही की काय, नाहीतर मिक्सरमध्ये बहुतांश वेळा अशी गोष्ट होते की काजू बदाम किसमिस ह्या गोष्टी बारीकच होत नाही. इथे 2 मिनटं जरी फिरवलं ना तरी स्मूदी एकदम प्रॉपर अशी तयार होते आणि तिघंही आम्ही छान असे एन्जॉय करतो. आणि या फ्लिपटॉप झाकणामुळे ना मला वेगळ्या जारमध्ये वगैरे घ्यायची जर गरज पडत नाही. यातच आपण ही स्मूदी एन्जॉय करू शकतो. कशी झाली? आवडली तुला? सांडेल व्यवस्थित. आजच्या दिवसाचा ब्लॉग पुढे शेअर करण्याच्या आधी मागच्या 1-2 दिवसात मी काही गोष्टी शूट केल्या होत्या त्या या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर हे खूप सुंदर असं मस्त फूल आलं होतं जास्वंदाला. आम्हालाही माहिती नव्हतं याचा कलर व्हाईट आहे. फूल आल्यानंतरच आम्हाला दिसलं की किती सुंदर असं सतेज फूल आलं होतं. आणि एवढंच नाही तर या झाडाला सुद्धा फुलं येतात हे पण आम्हाला माहितीच नव्हतं. यालाही छान अशी फुलं आली होती. आणि फायनली आम्ही हा स्लॅब घ्यायला गेलो. आता हा व्हाईट कलरचा मोठा स्लॅब तुम्ही बघताय ना तो आमच्या गॅस ओट्याचा स्लॅब आहे आणि तो तेवढी मोठी शीट असते ती तेवढी मोठी घ्या असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि ती घेऊन आम्ही काय करणार ना, आणि त्यातला छोटा तुकडा कापून द्यायला कोणी तयार होत नव्हतं. फायनली एका ठिकाणी तो आम्हाला मिळाला, महागातच का होईना, पण तिथनं आम्ही तो घ्यायला गेलो होतो. आणि आता स्लॅबचं फायनल झाल्यावर आम्ही गॅस फायनल करायला गेलो, कारण त्याआधी गॅस घेऊन काहीच अर्थ नव्हता. कोपऱ्यात पाहिजे मला तर समाव ही आवडली. बाजू बाजू
छोटी होईल का? ॲक्च्युली हे क्लीन करायला सोपं जाते म्हणूनच म्हणते मी हे. ठीक आहे ना, तुला जी पाहिजे जसं इझी वाटते तू तशी घे. कसा 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 आता रोशन काहीच बोलणार नाही. गॅसची एक्सपर्ट आमच्याकडे अंकिता झाली, तिला माहिती आहे हे बर्नर चांगला आहे ते बर्नर चांगला आहे, म्हणजे मी बोलूनच नाही राहिलो काही आता. नाही मला साधं पाहिजे बाबा, एकदम साधं. आय एम डन साधा की विथ खराब फॅन्सी. झालं आय एम डन विथ फॅन्सी. भैया. हा, आणि डॉक्टरांकडे तू त्रास देणार, दात कसं दाखवणार? हां, आणि काय काय सांगणार तू डॉक्टर अंकलला? तुझं दात दुखत आहे सांगणार. आणि काय खाल्लं म्हणून दुखत आहे? काय खाल्लं म्हणून? आता मी खाणार बिस्किट खाणार. चेरी हा. खाणार. मी चेरी खाल्ली का? आता खाणार का? तुझ्या दाताला काय झालं? दाताला काय झालं? काय झालं? कुठे दुखतं तुझं दात? गड्डा पडला का दाताला? कसा पडला गड्डा? हां. गॅस बघून झाल्यावर आम्ही अनायाला डेंटिस्टकडे घेऊन गेलो होतो, कारण तिचा दात खराब झाला नाही आहे, पण तिथे ना थोडंसं पोकळ असल्यामुळे थोडंसं डिपॉझिट होत होतं सगळं. आणि तुम्हाला एकदम छान गोष्ट सांगते, दाताची गोष्ट आली म्हणून, की अनायाला ना अजून आम्ही चॉकलेट बिस्किट या सगळ्या गोष्टींचा नाद लागू दिला नाही आहे, आणि ती आवडीने खात पण नाही आणि ती मागत पण नाही आम्हाला. तिची सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तिच्यासमोर कधी चॉकलेट आलंही तर तिला थोडं अट्रॅक्शन तर होतं की चॉकलेट खाल्लं पाहिजे, पण ती त्या तेवढ्या चॉकलेटमध्ये सगळ्यांना शेअर करते आणि थोडासा हिस्सा एक स्वतः खाते. तेवढं खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम नाही, आणि अशीच शिकवण आम्ही तिला दिली ना, त्यामुळे तिला अजून तरी चॉकलेट बिस्किटचं अट्रॅक्शन नाही आहे. पाणी प्यायचं राहिलं होतं, आंघोळ झाली, फ्रेश झाली छान. आता पूजा करते, पण त्याआधी पहिले नारळ पाणी पिऊन घेते आणि मग पूजा करते. आंबट आहे पाणी रोशन. आणि किती कमी निघालं? हो, गोळे होतून भरपूर निघालं होतं ना. लागली बेटा? व्हेरी गुड. जय बाप्पा करून घे आता. हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उत्शेंदुराची कंठी. ओ थँक्यू बेटा, तू तर खूप कामाची झाली का नानू. स्वीस पूजा झाली मगाशी, आराम झाला थोडासा, माझा पण झाला. अनाया अजून झोपली आहे, म्हटलं चला आता संध्याकाळच्या पूजेची तयारी करावी. सगळे दिवे मला छान उजळून घ्यायचे आहेत, सो ते काढले मी आत्ताच. पण म्हटलं त्याआधी तुमच्याशी 2 शब्द काही गोष्टींवर बोलायचं ते बोलूया. सो 1-2 दिवसात मागच्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतल्या, पण मी तेव्हा ब्लॉग शूट करत नव्हते. सो अनायाच्या दाताबद्दल मला सांगायचं होतं, ते याच्यासाठी सांगते की माझा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही पण असं काय असेल तर लवकर डॉक्टरांना दाखवा. तर काय झालं ना, आम्हाला खूप आधी डोक्यात आलं होतं की अनायाच्या दातांना फ्लोराईड करायचं आहे. आम्ही एकदा गेलो सुद्धा होतो हॉस्पिटलमध्ये, फ्लोराईड करून घेऊ, कारण तेव्हा ती ब्रश करत नव्हती. खाणं सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण ब्रश करत नव्हती. मग आम्हाला टेन्शन आलं की दातांमध्ये गोष्टी फसतील आणि हिचे दात किडतील. सो तेव्हा आम्ही गेलो, पण डॉक्टरांची अपॉइंटमेंट तिथे म्हणजे जे किड्सचे डेंटिस्ट असतात ते नव्हते, त्याच्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ते राहिलं असं झालं तेव्हा. मग त्याच्यानंतर काय झालं, आम्ही पण तेवढं लक्ष दिलं नाही फ्लोराईड करण्यामागे, कारण काही खराब झालं नव्हतं. असं झालं, दुर्लक्ष करण्यात आलं. आणि मग आम्ही जेव्हा नागपूरला गेलो तेव्हापर्यंत ती प्रॉपर ब्रश नव्हती करत.
पण नागपूरला गेल्यावर मामीच्या हाताने तिला ब्रश करायचा राहायचा. सो रोज सकाळी उठलं की माझी वहिनी तिला प्रॉपर रोज ब्रश करून द्यायची. आणि तिथनं का असं आणि तिथनंच असं म्हणू शकता की तिला ब्रशिंगची प्रॉपर सवय लागली. सो आता 1.5-2 महिने होतं की ती प्रॉपर रोज ब्रश करते सकाळी, असं होतं. आता इथे आल्यापासून 10 दिवस झाले मला, आणि इथे आल्यापासून रोशन तिला रोज संध्याकाळी ब्रश करण्याची पण सवय लावतो आहे. सो आता तर 2 टाईम ब्रशिंग चालली आहे. पण जेव्हा आम्ही नागपूरला होतो ना, लग्नाच्या आधीचीच गोष्ट, आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की तिच्या वरच्या डाळीमध्ये काहीतरी जाऊन फसतं किंवा कीड लागली असं आम्हाला वाटलं. पण मग आम्ही थोडं बघितलं, ती बघू पण देत नाही, बघितलं तर आम्हाला कळलं की तिथे असं पोकळ आहे ती जागा, म्हणजे अशी प्रॉपर डाळ पूर्ण नाही आहे तिथे, पोकळ, त्याच्यामुळे काही पण जाऊन फसतं. तर तिथे जिरं फसलं होतं तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं, जिरं नाही सॉरी सोप फसली होती, आम्हाला असं वाटत होतं की तिथे किडलेलं आहे. सो आम्ही तेव्हा पण नागपूरला तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, पण तिने काहीच बघू दिलं नाही, म्हणजे एक्सरे वगैरे काढूच दिलं नाही. पण त्यांना पण दिसलं की हो काहीतरी तर आहे, ते मिररमध्ये ते बघतात, त्यांनी बघितलं काहीतरी तर आहे, पण ती बघू देत नव्हते, एक्सरे काढू देत नव्हते, त्याच्यामुळे कीड आहे की नाही बघता आलं नाही. त्यांनी पण तेव्हा सजेस्ट केलं की नाही, तुम्ही जर कीड असेल तर म्हणजे काढावी लागेल, असं जे काय असेल ते करावं लागेल. पण मग त्याच्यानंतर घरी आल्यावर ब्रशनंतर ते निघून गेलं, तर मग आम्हाला कळलं की काहीतरी फसलं होतं, कीड नव्हती, म्हणून आम्ही परत दुर्लक्ष केलं. पण मग आता सारखं काय होतं, मागच्या 2-3 दिवसापासून तिने काही खाल्लं की ती म्हणते की मला दुखलं, म्हणजे शेव होती तर शेव फसली, गोड काही खाल्लं तर ते फसतंय, मग तिला दुखतंय असं ती म्हणते. आता दुखतंय की फसतंय हे कळत नाही. मग शेवटी आम्ही आता इमिडिएटली म्हणलं चला आता हॉस्पिटलमध्ये आपण जाऊ. मग काल परवा मी चेक करायला गेलो होतो. सो तिथे पण तेच, बेबीजचे डॉक्टर नव्हते, किड्सचे डेंटिस्ट अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मग नॉर्मल डेंटिस्टने तिला चेक केला, ते प्रॉपर काही चेक करू देत नाही. बऱ्यापैकी तरी शांत बसून करू दिलं तिने, फक्त तिने एकाचा एक्सरा घेऊ दिला, एकाचा नाही घेऊ दिला. तर ते म्हणले ते ठीक आहे, पोकळी आहे. पण त्यांनी आम्हाला काय सजेस्ट केलं की किड्सचे डेंटिस्टची अपॉइंटमेंट घ्या. आम्ही घेतली पण आहे, 1-2 दिवसात जेव्हा केव्हा ते येतील तेव्हा आम्ही जाऊ. तर ते तुम्हाला सांगतील की काय करायचं आहे, म्हणजे नेमकं फिलिंग करायची आहे की रूट कॅनल करायचं आहे. रूट कॅनल ऐकल्यावर जरा आमचं डोकंच झालं की खरंच एवढ्या छोट्या बाळाचं रूट कॅनल करायचं का, किंवा ती करू देईल का. तर शी वॉज लाईक की हो नाही ते करू देतात, ते करतात बरोबर किड्सचे डॉक्टर, आणि करतात छोट्या बाळाचं. पण मग मला कुठेतरी झालं की हे दुधाचे दात आहे, उद्या पडणारच आहे, मग त्याचं रूट कॅनल वगैरे करायचं का खरंच. तर मला असे थोडेसे बेसिक प्रश्न पडले होते, रोशनला सुद्धा. तर तुमचा काय एक्सपिरियन्स असेल ना याबद्दल तर प्लीज मला शेअर करा, तुमच्या बाळाला असं काही झालं असेल तर. कारण तिला कीड वगैरे अजून लागलेली नाही आहे तिथे, फक्त तिथे ना थोडंसं असं पोकळी असल्यामुळे गोष्टी जाऊन डिपॉझिट होतात एवढं आम्हाला कळतं आहे, कीड लागलेली नाही आहे. मग आता डॉक्टर जेव्हा एक्सरे काढतील तेव्हा जास्ती क्लिअर समजेल. पण मला तेच झालं की नाही बा, आपण रूट कॅनल तर नाही करायचं, फिलिंग करायची असेल तर फाईन आहे, फिलिंग करून घेऊ, आणि आता हातोहात आपण फ्लुराईड पण करून घेऊ. आता फ्लुराईडबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल की नेमकं हे काय आहे तर मला कमेंट करा, मी तुमच्याशी एखाद्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये नक्कीच फ्लुराईडबद्दल सांगते. पण फ्लुराईड करून घेतलं तर तिचे दात सेफ राहतील ॲटलिस्ट 1 वर्ष, असं मला वाटलं. पण आता बघू, जेव्हा आम्ही डेंटिस्टकडे जाऊ परत, अपॉइंटमेंट असेल तेव्हा आम्हाला नक्की कळेल की काय करायचं आहे नेमकं, आणि जे काय राहील ते मी अपडेट तुमच्याशी शेअर करेलच. पण तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा, म्हणजे मला पण हेल्प होईल. आणि दुसरी गोष्ट, झाडांबद्दल पण बऱ्यापैकी कमेंट्स आल्या की रोशन कुठलं खत देतोय, कारण मी व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं शॉर्टमध्ये, कुठलं खत देतोय, कुठला स्प्रे करतो आहे. तर तो मिलीबगसाठी स्प्रे करतो, कारण मोस्ट ऑफ द टाईम ना आपल्या जास्वंदाला मिलीबग येतो आणि खूप लवकर येतो. सो आम्हाला सजेस्ट केलं होतं नर्सरीवाल्यांनीच की तुम्ही आल्यावर स्प्रे करू नका, रोज तसाच स्प्रे करा, जास्वंदाला तरी स्पेशली, आणि पामला सुद्धा येतो. तर आमचे पाम खूप होते आधी, तर ते सगळे गेले मिलीबगमुळेच. तर आधी स्प्रे करा. तर रोशन आता ऑलरेडी खूप छान काळजी घेतो आहे, फुलांसाठी जे खत आहे ते यूज करतो आहे, त्याच्यामुळे आमची झाडं खूप सुंदर दिसत आहेत. आणि मला बऱ्यापैकी खूप कमेंट्स होत्या, तर मी एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला गार्डनचा कम्प्लीट टूर देते. आता गार्डन म्हणजे खूप झाडं नाही आहे, हार्डली 10 झाडं असतील, पण छोट्याशा बाल्कनीमध्ये तेवढेच भरपूर आहे. तर जे काय आहे, जसे काय आहे, जे आता कसं ना ते सेटल होत आहेत, म्हणजे आम्ही आलो आता 8-10 दिवस झाले, तर त्याला पण थोडंसं वाढ व्हायला, फुलं लागायला वेळ लागतात. तर ते सेटल होतं, ते छान सेटल झाले ना तर तुमच्याशी मी नक्कीच गार्डन टूर शेअर करते. प्लस मी कुठलं खत वापरते आहे, कुठला स्प्रे वापरते आहे, ते सगळं इन डिटेल दाखवते सुद्धा. सो गार्डनिंगवर एक ब्लॉग नक्कीच मी बनवेल. आणि आता सगळ्यात सध्याचा माझा हॉट टॉपिक, गॅस.
बघा मागच्या म्हणजे 1 हप्ता झाला आम्ही गॅससाठी स्ट्रगल करतोय. पण येस, आता एका हप्त्यात काही ना काहीतरी आमच्या हाती लागलाय की आमचं डिसिजन झालंय की काय घ्यायचं. आणि मागच्या 2 दिवसात ते पण आम्ही खूप आम्हाला स्ट्रगल, म्हणजे मी तेव्हा मागच्या ब्लॉगमध्ये मला सांगितलं की आम्ही गेलो, त्यांनी म्हटलं की मंडेला या. मंडेला गेलो आणि ही जी नॅनो शीट आहे ती कोणीही कट करून देत नाही. पण नशीब आमचं की त्यांनी हो म्हटलं. महागात दिली त्यांनी, म्हणजे एवढीशी शीट जी आहे ती गॅसची ना, ती 3000ला आम्हाला मिळाली एवढीशी. तर ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही, कारण सेम मॅच पण करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. सो म्हणून आता ती शीट आलेली आहे. म्हणजे त्यांनी बघा मला मंडेला बोलवलं, त्यांनी म्हटलं की ट्यूजडेला या तुम्ही, मी कट करून ठेवतो. ट्यूजडेला संध्याकाळी जायचं होतं तेव्हा म्हणले की नाही, ती आमचा टेम्पोवाला नाही. म्हणजे इतके नाही का ते एकदम राजेशाही थाटवाला टाईप नाही का, आमचं आम्ही बघू, तुमचं कधी काय करायचं तुम्ही बघा, तुम्हाला किती गरज आहे तुमचं तुम्ही बघा, आम्ही आमच्या हिशोबाने करू, पैसे देऊन सुद्धा. सो ठीक आहे आता जसं आहे, कारण दुसरं कोणी द्यायला तयार पण नव्हतं. सो आत्ता त्यांचा फोन आला की ठीक आहे, ते आलेली आहे कट करून शीट, तर तुम्ही घेऊन जा. तर हातोहात आता ती शीट पण घेऊन यायची आहे, प्लस गॅस पण घेऊन येतो. उद्या जे कारागीर तयार होते बिचारे करून द्यायला, तुम्ही म्हणाल तेव्हा फोन करा आणि आम्ही येतो. त्यांना पण फोन केला तर ते सकाळी 10ला येतील, आमचं काम करून देतील. आणि म्हणून म्हटलं की आपण आता गॅस प्लस शीट सगळं तयार ठेवू, म्हणजे कारण त्यांनी एकदा काम करून घेतलं की हा हॉब कामाचा राहणार नाही ना. सो म्हणून मग मी इथे गॅस पण घेऊन येते, तर हे कामं आजमध्ये होऊन जातील. पहिले मी दिवे क्लीन करून घेते. पण आता दिवे घासणं हे काम कितीही कंटाळवाणं वाटत असलं ना तरी ते करावंच लागतं, कारण ते कुणाच्या हातात दिलेलंही मला जमत नाही. कारण व्यवस्थित क्लीन झालं नाही तर ते मला चांगलं वाटत नाही. आणि हे घासायला खूप वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नखांमध्ये इतकं सगळं काळं जातं, त्यानंतर कुठला शूट असला काही असलं तर ते काळं दिसतं. आणि मग रोशन मला तेच म्हणतो की तुला कोणी सांगितलं होतं हे घासायला, पण मग दिव्याचे भांडे घासायचे नाही तर काय करायचं, यावर तुमच्याकडे काही उपाय आहे का, मला नक्की सांगा. सो हे दिवे घासण्यामध्ये माझा ऑलमोस्ट 2 तास गेले. जरी ते कमी दिसत असले ना तरी खूप वेळ लागला, कारण पहिले पितांबरीने घासायचे, ते छान चकचक करायचे आणि मग छान साबणाने घासून पुसून ठेवायचे. तर यामध्ये खूप वेळ झाला आणि त्यानंतर सगळी दिवे वगैरे मी लावून घेतले आणि मी सगळी पूजेची ऑलमोस्ट तयारी केली, म्हणजे दिवे वगैरे तयार केले. आणि त्यानंतर बाहेर गेली होती रोशनसोबत. सो ते जे आमचं गॅसचं काम होतं ते करून आली आणि त्यानंतर मग घरी आल्यावर फ्रेश होऊन मी पूजा मांडायला घेतली. तर सगळ्यात आधी पाटाखाली छान अशी रांगोळी काढून घेतली छोटीशी. आणि अनाया हात लावू नये म्हणून मी प्लॅटफॉर्मवर वरच पूजा मांडली. कारण कसं आहे ना, तिला सांगितलं तर ती ऐकते, मला माहिती आहे. पण मला असं वाटतं वारंवार तिला काय सांगायच्या अशा गोष्टी. उगाच एखाद्या वेळी ना असं मनात आलं की चल करून बघू दे बरं, आई नाही म्हणते तर आपण करू. पण तिची एक गोष्ट ती छान आहे की तिला कैचीला हात लावायचा नाही, आम्ही सांगितलं आहे. चाकूला हात लावायचं नाही. तर तिला कुठे पडलाही दिसलं ना ती सांगते अगो इथे चाकू का ठेवला, कैची का ठेवली. तर ती हात लावून बघत नाही, तेवढी ती उपद्रवी नाही आहे. पण तरीही ना मी काही गोष्टींची रिस्कच घेत नसते. सो त्याच्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर पूजा मांडली, मस्त अशी पूजा मांडली, सगळे दिवे लावले, दिव्यांची छान अशी पूजा केली. आणि तेवढ्यात ना मी फुलं ठेवायची विसरून गेली होती. सगळे दिवे लागल्यावर ना घरात इतकं छान प्रसन्न वाटत होतं. व्यवस्थित ना दिवा बघशील बेटा, दिवा नाचे देवा अंबर गरजती, ताथा थुंकत नाचे गणपती, शंकर पार्वती कौतुक पाहती, जय देव शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदा, दीपज्योते नमस्तुते, मोती दिव्याला पाहून नमस्कार, दिवा जळतो देवापाशी, उजेड पडला माझा नमस्कार सर्व
देवांच्या पायापाशी सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेची आता, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. दिव्यांची पूजा झाली, प्रार्थना म्हणून घेतली आणि त्यानंतर अनायाची मी नजर काढली. कारण आजच्या दिवशी मुलांच्या सुखी आणि दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि मला बरेचदा कमेंट्स येतात की तू अनायाची नजर काढत जा, पण मी खरं सांगते मी पहिल्यांदाच त्याची नजर काढली असेल. कारण खूप ऐकलं होतं की आजच्या दिवशी बाळांची नजर काढावी, म्हणून म्हटलं चला आपण काढून घेऊ. आणि त्यानंतर तिला छान असं ओवाळून घेतलं. म्हणणं आयुष्यमान भव. अगं माझी बालू मा माझ्या गुड्डा आहे का? माझ्या गुड्डा आहे का? मागच्या वर्षी माहिती आहे का बाबांनी तुझ्यासोबत मस्त बंगाली घातली होती, तू छोटी होती तर तुमच्या दोघांची फोटो काढली होती आपण बाबासोबत. आयुष्यमान भव. रोशनचा ड्रीम पार्सल आलाय, हे ड्रीम पार्सल. ड्रीम पार्सल नानूच आहे ना ग. देख कैची दे मम्मा म्हणून कैची. या बॅगची स्टोरी रोशनच सांगेल. सांग 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 सांग, लाजू नको. खूप महाग होती, घेऊन नव्हती शकत मी म्हणून आता घेतली. फक्त दुकानासमोरून जाताना पाहत होतो, तर आणखी त्याला दया आली असेल म्हणून तिने घेऊन दिली. मी बी नाही घेऊन दिली, ज्याची त्याने घेतलेली आहे बाबा. मी बी पण म्हणायचं. अरे म्हणजे हो ना नानू. पण ही कुणाची आहे नानू बॅग? मम्माची. अरे बाबा. मस्त दिसते पण. दिस इज फॉर मी. दिस इज फॉर बाय डिफॉल्ट मी अँड नानू. पूजा झाली आणि त्यानंतर मी नैवेद्याच्या स्वयंपाकाला लागली. सो इथे नैवेद्यासाठी मला शिरा आणि पुरी करून घ्यायची होती. आता शिरा मी गव्हाच्या पिठाचा बनवते आहे आणि गुळाचं बनवायचं म्हटलं पण मी विसरून गेली आणि मी साखरच टाकली. आता मला गोड काही खायचं नाही कारण आम्ही डाएट करतो आहे, पण आता सण म्हटला की काही ना काही चांगलं झालंच पाहिजे गोडधोड, म्हणून म्हटलं ठीक आहे थोडं थोडं का होईना आपण करूया. सो इथे शिरा केला आणि अगदी 6-7 पुऱ्या काढल्या की प्रत्येकी 2-2 पुऱ्या आल्या पाहिजेत, त्यापेक्षा जास्ती खायचं नाही आहे तळलेलं. दिवसाचा शेवट करायची वेळ आली. आता 10 वाजले आहेत. जरा आरामात मी 15 मिनटं बसले. 9:45 माझं सगळं आवरलं आणि मी इतकी थकली की रोशनला म्हटलं मला आता काही वॉक करायला यायची इच्छा नाही आहे, पण नानूला तो घेऊन गेला आहे आणि समहाऊ नानूला थोडंसं ना लूज मोशन लागल्यासारखं झालं आहे. सो त्याच्यामुळे ती जेवत नाही आहे. तिचं जेवण व्हायचं आहे, तिला प्रयत्न केला द्यायचा पण तिने काही प्रॉपर खाल्लं नाही आहे. सो ती आल्यावर तिला परत द्यायला लागणार आहे. आणि दिवस छान गेला, मस्त सण सेलिब्रेट झाला आणि घरात जर लहान बाळ असेल ना तर करण्याची उत्सुकता पण वेगळीच असते आणि काही गोष्टी तिच्यासाठी म्हणून मी करते. जसं की आता आम्ही दोघं असतो तर मी नक्कीच शिरा वगैरे बनवला नसता आणि पुऱ्या तर मी बनवल्याच नाही आहे कधी, पण आता तिला माहिती पडावं या गोष्टी की हे पण असतं, याची टेस्ट अशी असते, म्हणून कधीतरी करायचं म्हणून मी एवढं करते. नाहीतर मग आम्ही दोघं होतो तेव्हा मी पुरी वगैरे तर कधीच करायची म्हणजे तेलात तळल्या वस्तू आम्ही नाहीच खात. पण आताही मी मोजून केल्या की 2-3 तिला होतील, 2-3 मला आणि 2 रोशनला, एवढंच केलं मी. आणि बाकी छान झालं सगळं. तुमच्या घरी तुम्ही कसा सण सेलिब्रेट केला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हा सर्वांना परत एकदा दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या बाळांना सुद्धा. आणि बॅगचं सांगायचं झालं तर बॅग एक आली आहे, तुम्हाला मी दाखवली, प्रॉपर नसेल दिसली तर मी परत दाखवेल कधीतरी. मोठी एक आणि एक ट्रॉली बॅग म्हणजे आपली केबिन साईजची मागवली आहे आणि एक चेक-इनवाली मागवली. चेक-इनवाली माझ्यासाठी आणि केबिन बॅग रोशनसाठी. तर तुम्हाला सांगते बॅगची स्टोरी अशी आहे की एक
1.5 वर्ष झाला असेल रोशनला ही बॅग घ्यायची आहे. 1.5 वर्ष जास्त झालं असेल. जेव्हा तो UK गेला होता ना, बेल्जियमला गेला होता तेव्हापासून त्याने तिथे बघितली आणि त्याला तेव्हापासून ती बॅग मला पाहिजे, मला घ्यायची आहे. मग आम्ही गेलो पण होतो मॉलमध्ये. सो 22,000 25,000 असेच त्याचे रेट्स होते. आणि मग मला कुठेतरी असं वाटतं की बॅग 10,000पर्यंत ठीक आहे यार, म्हणजे मिळते ना, ऑप्शन्स आहे आणि ते पण चांगलेच ब्रँड्स आहेत. फक्त लुकसाठी म्हणा किंवा त्याचं क्वालिटी खूप छान असेल मान्य आहे, पण ते पण बेकार नाही आहे ना. म्हणून मग आम्ही त्याला म्हणलं की यार 10,000 वगैरे ठीक आहे, 22-25,000 म्हणजे खूप होतात बॅगसाठी, ते पण केबिन बॅग. तर मग म्हणलं नको, आपल्याला नाही घ्यायला पाहिजे. म्हणून मी त्याला तेव्हा घेऊ दिली नव्हती आणि आज त्याचा बघा किती फायदा झाला. तर त्याच्या डोक्यात होतं ते की बॅग घ्यायची, मी कधीतरी नक्कीच घेईल. आणि आम्हाला ॲक्च्युली बॅग घ्यायच्या होत्या कारण माझी जी रेड बॅग तुम्ही बघितली असेल याच्या आधी, तर ती थोडीशी फाटली, ती कापडी होती. आणि मी पहिल्यांदाच ती जेव्हा फ्लाईटमध्ये घेऊन गेली ना, नागपूरला घेऊन गेली होती इथनं नागपूरवरनं इथे येताना, पहिल्यांदाच त्यांनी ती फाडून टाकली. पण ती मोठी आहे त्याच्यामुळे मग आम्हाला कधी गाडीत न्यायचं असेल सामान तर मग ते मला बेस्ट पडतं. थोडीशी फाटली आहे पण ठीक आहे, गाडीतल्या गाडीत न्यायचं असेल ठीक आहे. पण कुठे जर एअरपोर्टला चाललो आहे तर ते रेड बॅग तर घेऊन जाऊ शकत नाही कारण ती फाटली आहे. सो मला मोठी एक बॅग पाहिजेच होती आणि रोशनला केबिन बॅग एक पाहिजे होती कारण एक आमच्याकडे ऑलरेडी आहे आणि एक जी आहे अजून ती पण तुटली, ती पण एअरपोर्टवर आपटूनच तुटली आहे. सो सगळ्या बॅग्स ज्या खराब होतात त्या एअरपोर्टवरच होतात कारण ते डायरेक्ट धरतात आणि फेकतात. सो म्हणून मी प्रयत्न करते की नेहमी केबिन बॅगच असावी, चेक इनला दिलं की गेली बॅग समजायचं. सो पण तरी कधी कधी मग मोठी बॅग तर लागतेच ना, खूप जर जास्त सामान असेल तर मग द्यावंच लागतं. सो मग म्हणून म्हणला की ठीक आहे 2 बघू. सो त्या दिवशी नेमकं तो ॲमेझॉन स्क्रोल करत होता आणि सेल सुरू आहे, तर त्याला दिसली की ती बॅग 7,000 काही 6,000 5,000 7,000 अशा रेंजमध्ये त्या सगळ्या डेल्सी पॅरिसच्या बॅग्स आहे. आणि ही वॉज लाईक बाबा आता तो आपल्याला घ्यावंच लागते कारण जी 22,000ची बॅग आहे ती आपल्याला 7,000त मिळत आहे, तर का नाही. सो म्हणून मग ही एक आणि आणखी एक घेतली आहे. सो ती एक यायची आहे ज्याच्यासाठी जो जास्त एक्सायटेड होता आणि ही माझ्यासाठी आलेली आहे. सो येस, बॅगची अशी काहीची स्टोरी होती आणि आजचा ब्लॉग माहिती नाही किती मोठा झाला असेल. प्लस मीन टाईम मधल्या वेळी 5 ते 6 मध्ये आम्ही जाऊन तो गोटा घेऊन आलो, म्हणजे ती फरशी जी आहे ती प्लॅटफॉर्म घेऊन आलो. प्लस आमची गॅस पण बुक करून आलेलो आहे. तर उद्या ते सकाळी येणार आहे 10 वाजता आणि आमचा ओटा बसवून देणार आहे आणि फायनली आमची गॅस पण आमच्या प्लॅटफॉर्मवर लागेल. म्हणजे उद्यापासून नवीन गॅस आणि काय एक सुकून म्हणू शकता. त्या गॅसने खूप परेशान मी झाले होते. तर चला, आज सगळी कामं बऱ्यापैकी आवरली आहेत. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मला सगळे कबर्ड्स आवरायचे एवढे राहिले आहेत. सो बघू आता विकेंडला मी ते करते. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.